अन्य संघटनेमधून आपल्या संघटनेत यांचं पदार्पण होत आहे। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। ठिकाणी मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आणि या ठिकाणी इतर संघटनांमधनं या सगळ्यांचा पक्षप्रवेश होतोय। या आधी सुद्धा राज ठाकरेंनी या सगळ्या कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता। दरम्यान 19वा हा वर्धापन दिन रेल्वे कामगार सेनेचा आहे। करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या कार्य अहवालाचे अनावरण करावे। या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांच्या अडचणी वेळेवर सोडवण्यासाठी संघटनेने अधिक सक्रिय राहण्याची गरज असल्याचंही राज ठाकरेंनी संवाद साधताना या ठिकाणी म्हटलं। दरम्यान मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचा हा 19वा वर्धापन दिन आज पार पडतोय आणि या ठिकाणी आज राज ठाकरे बोलणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी बाळा नंदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि इतर काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। तर कार्य अहवालाचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे। कार्य अहवाल पुस्तिकेचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। शिवाय इतर संघटनांमधनं काही पक्षप्रवेश सुद्धा रेल्वे कामगार सेनेमध्ये झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे या सगळ्यांना संबोधित करतील। त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात महाराष्ट्र त्याकडे नवनिर्माण रेल्वे सर्वांचं लक्ष कामगार लागलेलं आहे। सेनेच्या लोगोचे पण अनावरण साहेबांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या या लोगोचं या ठिकाणी दरम्यान 19 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादर पश्चिम इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये हा सोहळा पार पडतोय। दरम्यान संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे स्वतः राज ठाकरे आहेत आणि राज ठाकरे आता या सगळ्यांना